त्यामार्फत बऱ्याच विद्यार्थ्यांचं डेव्हलप झालेलं आहे प्रत्येक स्किल. तर आता हा उपक्रम आपल्या झरीमध्ये सुरू झालेला आहे साहेबांच्या कृपेमुळे किंवा त्यांच्या एनर्जीमुळे. तर सर्वांना आपल्याला पुढे न्यायचं आहे. तर आता एवढ्या लोकांचा वेगवेगळा अनुभव आहे. तर आमचं मत आहे की या परीक्षेच्या संदर्भात किंवा या चाचणीच्या संदर्भात कोणाला कशा प्रकारचे अनुभव आले किंवा कोणाला काय वेगळं आलं किंवा काय वेगळं करायचं आहे त्या संदर्भात बोलण्यासाठी थोडंसं इथे येऊन सविस्तर मार्गदर्शन करा. म्हणजे आपल्याला साहेबांना याच्या पुढे आपल्याला डेव्हलप करायची ही चाचणी. आता हे प्रायोगिक तत्वावर आहे, कारण की बऱ्याच लोकांचे फोन आले की आता कसं करायचं, प्रश्न नाही, कसं करायचं, 6 प्रश्न आहेत आणि 3 ठिकाणी आपल्याला टिक करायचं आहे. तर कुठे करू काय करू अनेक समस्या आहेत. तर थोडंसं यामध्ये आपल्याला पुढच्या कारण की हे जवळपास 3 ते 4 टप्प्यात घ्यायचं आहे साहेब आपल्याला, म्हणजे विद्यार्थ्याला डेव्हलप करायचं आहे. तर या पुढचं कशा प्रकारे करू शकतो आपण हे तुम्हाला तर अनुभव आलेला आहे, कारण की प्रत्यक्ष आज आपण काम केलेलं आहे. त्यामुळं तुम्ही स्वइच्छेनं एक कोणीतरी ते या एक दोघं आणि थोडंसं आपलं काय यामध्ये डेव्हलप व्हायला पाहिजे आणि आपलं काय काय करू शकतो आपण यामध्ये त्या संदर्भात थोडंसं बोला. कारण हे तर प्रत्येकच लोक सांगणार की माझ्या